हाय फ्रेंड्स, मी धनश्री स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे चिकन मसाल्याची रेसिपी। चला तर मग आपण साहित्य बघूया। चिकन, खडे मसाले थोडेसे, तीळ, धणे, घरचा काळा तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, हळद, धने पावडर, लाल तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर। एक कांदा कट करून घेऊया, एक टोमॅटो कट करून घेऊया। आता कढईमध्ये तेल टाकून चांगलं तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेऊया आणि तो चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। कांदा गोल्डन ब्राऊन परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि तोही चांगल्या प्रकारे परतून घेऊया। कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, धने पावडर हे टाकून घेऊन ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी आलं लसूण पेस्ट टाकून तेही सगळं परतून घेऊया। सगळं वाटण परतल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया आणि तेही सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याच्यामध्ये शेवटी मीठ टाकून चांगल्या प्रकारे परत एकदा मिक्स करून झाकण ठेवून देऊया त्याच्यावरती। आता ते चांगलं वाफवते तोपर्यंत आपण इथं वाटण करून घ्या। कढईमध्ये खडे मसाले थोडे तीळ, धने आणि खोबरं, कांदा वगैरे चांगल्या प्रकारे परतून घेऊन त्याचं वाटण करूया। आता चिकन शिजलेलं आहे। त्या कढईमध्ये जे आपण खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो याचं जे वाटण केलेलं आहे ते टाकून परतून घेऊया चांगल्या प्रकारे। त्याच्यामध्ये आता हे ड्राय मसाले टाकून घ्या। थोडीशी हळद, थोडे धने पावडर, थोडा लाल तिखट, थोडा गरम मसाला, थोडा चिकन मसाला आणि थोडं घरचं काळं तिखट टाकून घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं ते चांगल्या प्रकारे मसाला परतून घेऊया। मसाला चांगला परतलेला आहे, त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तयार आहे आपलं मसालेदार असं तर्रीदार असं चिकन मसाला। रेसिपी आवडली असेल आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, बाय।